धर्माई काय ते? बघ बरं काय अरे बापरे, लय आंबट आहे. काय करते तू? जेवते. काय करू? काय केला जेवणासाठी तू? कैरी खाते. कैरी? अरे वा, धपाट खाते. कैरी आणि धपाट. आता हा, आणि ते तू आत्ता मला पनीर दिलं होतं, त्याचं पनीरचं काय करायचं? भाजी करायची संध्याकाळी. हे घे तुला थंड पाणी हे आणलं. आणलं, फ्रीजमधून आणलं. धपाटे कसले बनवले माही तू आज? ज्वारीचं, गव्हाचं. हां, कोणतं कोणतं पीठ घेतलं होतं तू? ज्वारीचं, हां गव्हाचं, हां, वरण होतं रात्रीचं. सगळं मिक्स केलं का ते? हा, आणि मग काय केलं त्याचं? लसूण टाकला, लसूण. थोडी कोथिंबीर, चालेल. मिरची. तर मग नेक्स्ट टाइम मला करून दाखव मग धपाट छानपैकी. आता कुठे करू? चला, तर मग आपल्याला नेक्स्ट टाइम धपाटा करून दाखवणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला. काय भानगडी, काय समजत नाही. सबस्क्राईब करायचं विसरून जातात की काय? ते लोक व्हिडिओ बघायच्या नादात सबस्क्राईब करायला विसरून जातात माहीत तुला. बरं. हां, आणि मग लाईक वगैरे करतात पण सबस्क्राईब नाही करत चॅनलला. कारण की तुझ्या आता सगळे मिळून व्ह्यूज 2 करोड व्ह्यूज झालेत तुझ्या चॅनलला. किती? किती? 2 करोड. काय? 2 करोड लोकांनी तुझं व्हिडिओज बघितले ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून. पण सबस्क्राईब कोणी केलं नाही आहे जास्त. का करत नाही समजत नाही मला. नसेल का? तर मायच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला मायच्या चॅनलला. लवकरात लवकर आपल्याला मायचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर सहकार्य करा थोडं मायचे सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी. माय तुम्हाला बरेचसे नवीन नवीन रेसिपी वगैरे दाखवत असते आणि नवनवीन पदार्थ बनवून तुम्हाला दाखवत असते. तुम्ही बरेच त्याला व्हिडिओ बघता आणि लाईकसुद्धा करता पण सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही. प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा चॅनलला आणि घंटीचा ऐकान तर मोस्टली दाबाच. म्हणजे त्याच्याने काय होईल, तुम्हाला नवीन जे माईचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळत चालतील. तर धपाटं कसं झालं आहे माई मला सांग बरं एकदा. टेस्ट कशी आहे धपाट्याची? चांगली. चांगली आहे का? मी पण चहाबरोबर माईने मला खायला दिलं होतं धपाटं, तर मला पण खूप आवडलं होतं. चहाबरोबर पण खूप टेस्टी लागतं माई धपाटं. हां, तू कशाबरोबर खाल्लं धपाटं? कुणी? तू? हे कैरी बरोबर. कैरी बरोबर? अरे वा, खूप छान. कैरीचं लोणचं केलं होतं माईनी आणि त्याच्याबरोबर माईनी धपाटं खाल्लेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग चहा करणार आहे माई थोड्या वेळातच. तर चहा पिणार आहे माई थोड्या वेळातच. माईने आज तुम्हाला चिंचेचं झाडाखाली गेली होती तर माईने तुम्हाला चिंच आणून दिली ती मला. आणि बरंचसं चिंचेचं काय काय होतात प्रकार ते पण थोडंसं दाखवलं होतं. पाहुणे आले होते, त्यांनी आम्हाला चिंचेचं बरंच काही बनवून दाखवलं आहे ना माई. हा, खूप आवडलं आहे ना तुला? हा. चिंचेची गोळी होती, बरंच काय चिंचेचे प्रकार बनवून दाखवले. तर चला व्हिडिओमध्ये पूर्ण पहा लास्टपर्यंत. झाडाच्या खाली बसायला. झाडाच्या खाली इकडं मग. अरे तिकडे लय मोठं चिंचाचं झाड होतं. त्या एक पोरग होतं, त्याला म्हणलं मला एक चिंच दे तोडून. त्यांनी मला तोडून दिली चिंच. मोठी चिंच होती एक. ही चिंच खाऊन बघूया. छोटीची चिंच लय कामाची असती, कशी लागते ती बघू. हे जर तुला खायला देते चिंच. मी थोडी टेस्ट करून बघते, खाते. हे बघ, खाय लागले. अरे बापरे, लय आंबट आहे. ही छोटी छोटी चिंच आहे. याचा वापर होतो, सगळ्याला लागते चिंच.
पाणीपुरी होती, चिंचाची कढी होती, वरण होतं, शरबत होतं, पन्ह होतं, कॅन्टी तयार होती, चिंचाची गोळी होती, चिंचाचं शरबत होतं. दर माई काय ते बघ बरं काय आहे. सांग बरं मला बारकस, अरे छोटे खेळ चांगले नाही, कसं आहे माई, गोडे आवडलं का तुला? नसतंय.